ओलंपियाड्स क्लास नंबर 2 आहे, सब्जेक्ट आहे मॅथमॅटिक्स। यामध्ये क्वेश्चन आहे तुला, द प्लेस व्हॅल्यू ऑफ द एनसर्कल डिजिट इन, हा डिजिट नंबर, हा डिजिट दिलेला आहे 432 इज, आपल्याला विचारलंय काय, प्लेस व्हॅल्यू विचारलेली आहे। काय विचारलंय? प्लेस व्हॅल्यू कशाची? एनसर्कल डिजिटची। एनसर्कल डिजिट कोणता आहे? 400, आपला हा 3 आहे, म्हणजे हा आपला पूर्ण नंबर आहे 432 आणि सर्कल कशाला केलाय? 3 ला केलाय। मग याचं काय विचारलं आपल्याला? प्लेस व्हॅल्यू विचारलेलं आहे। मग प्लेस व्हॅल्यू म्हणजे काय असते? ती जी संख्या आहे ती संख्या कोणत्या ठिकाणी आहे, ठीक आहे, कोणत्या ठिकाणी आहे? तर हे 1 जे आहे ना, हे 1 आहे, पण याच्या इकडे किती संख्या आहेत? टोटल नंबर ऑफ किती आहेत संख्या? नंबर्स आहेत 1 2 3 4, म्हणजे या 1 ची प्लेस व्हॅल्यू किती होईल? ही एवढी होईल। 1 2 किती संख्या द्यावी लागेल? शून्य किती द्यावं लागते आपल्याला? जेवढे नंबर्स असतील या 1 च्या पुढे तेवढे शून्य आपल्याला झिरोज या 1 वर द्यावं लागतील, म्हणजे 1 2 3 4 1 2 3 4 ही झाली 1 ची काय झाली? प्लेस व्हॅल्यू। या 2 ची प्लेस व्हॅल्यू काय होईल? 2 ची प्लेस व्हॅल्यू हा 2 ॲज इट इज लिहायचा आहे आणि याच्या पुढे किती झिरो द्यावं लागतील? तर 1 2 3 झिरोज, 1 2 3 झिरोज। या 3 ची प्लेस व्हॅल्यू काय होईल? हा 3 ॲज इट इज लिहायचा आणि त्याच्या पुढे जेवढे नंबर्स आहेत तेवढे झिरो द्यायचे, 300। आता या 4 ची प्लेस व्हॅल्यू काय होईल? 4 ॲज इट इज लिहायचा आणि त्याच्या पुढे जेवढे नंबर्स आहेत, हा एकच नंबर आहे, मग एक नंबर म्हणजे 10 40। या 5 चा प्लेस व्हॅल्यू काय होईल? 5 ची प्लेस व्हॅल्यू 5 होईल, ठीक आहे, कारण तो 1 टाइम आहे, 1 टाइम मल्टिप्लाय आहे, तो 1 टाइम मल्टिप्लाय आहे। हा जो 4 आहे हा 10 टाइम मल्टिप्लाय आहे, 10 टाइम्स। हा जो 3 आहे हा किती वेळा मल्टिप्लाय आहे? तर 100 टाइम्स मल्टिप्लाय आहे। हा 2 जो आहे हा किती वेळा मल्टिप्लाय आहे? 1000 टाइम्स मल्टिप्लाय आहे आणि हा जो आहे हा 10,000 मल्टिप्लाय आहे, ठीक आहे। तर हे लक्षात ठेवायचं। मग आता आहे 3, मग 3 हा किती नंबरला आहे? हा 1's प्लेस, हा 10's प्लेस आणि हा 100 प्लेस। मग 10's प्लेसला आहे, मग हा किती आहे? 3 10's आहे, किती आहे? 3 10's आहे आणि हा काय आहे? हा 2 1's आहे, हा काय आहे? हा 2 1's आहे, ओके, 2 1's आहे, ओके। आणि हा जो आहे 4 हा किती आहे? 400's आहे, 400's आहे। लक्षात आलं विराट? ओके।